सुरेखरित्या केलं ते क्षेत्ररक्षण मुकेश यानीस आणि सुरेखरित्या हाताळलेले ते षटक संतोष शिंदे यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्याचा यशोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चला सामन्याला सुरुवात. मॅचला होते सुरुवात आणि सुरुवात होत असताना जशी या मॅचला सुरुवात होईल मिम्बॉईज वर्सेस हरिओम आहे. हरिओम या दोन संघांदरम्यानची मॅच आणि मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती संकेतजी पातंडे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. गणरायाला वंदन करून मी संकेत पातळी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. उत्कृष्ट आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळतंय. डॅमा बॉयज पुरस्कृत हे सामने चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ष सरता सरता नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी सगळे संघ सज्ज. मॅचकडे वळूया आपण. हरिओम विरुद्ध कमालीचा फटका इथे पाहायला मिळतो. मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं. गुड रिटर्निंग बिटवीन द विकेट. समीर गोलंदाजीवरती मार्गस्थ असताना कमालीचा हा गोलंदाज इथे काहीचा चर्चा विनिमय करताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कृपया कॅमेरा समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की थोडासा स्पेस द्यायचा. युट्यूब लाईव्ह असल्यामुळे तीन चेंडू आणि 2 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. मात्र चेंडू ढकलून दिलाय तो घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धावेनिशी इथे समाधान मानावं लागेल. कोणतेही मोठे आक्रमक असे फटके नाही आहेत. मात्र पुन्हा एकदा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळतंय सीमारेषेवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक जाऊन पोहोचतंय. 5 चेंडू नंतर 4 धावा. पहिलं षटक इथे हाताळताना समीर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अवांतर धाव. क्षमा असावी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 वरती. यशस्वी षटक इथे म्हणता येईल आपल्याला समीर याचं. आपण बघतोय 24 संघ या सामन्यामध्ये या लीग मध्ये समाविष्ट झाले होते आणि आज 12 मध्ये लढत आणि टॉप 6 मध्ये जाण्यासाठी आज मात्र जीवाची पराकाष्ठा करताना प्रत्येक संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. दुसरं षटक संघासाठी आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अमित. संघाची धुरा ह्या गोलंदाजाच्या खांद्यावरती असेल. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आलेले नाहीयेत. मात्र दुसऱ्या षटकामध्ये ऍक्सिलेटर वरती पाय पडेल का फलंदाजाचा पाहायचंय. दोन्ही बॅटर फलंदाजी. फटका आणि सरळ जातोय मर्यादा रेषा ओलांडून. चेंडू बाहेर आणि गडी जातोय तंबूच्या दिशेला. दोन्ही सलामीची जोडी कुठेतरी स्थिरावताना दिसताना पाहायला होते आणि मात्र तिथेच हा गडी तंबूच्या दिशेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही फलंदाजाला हात खोलायला मात्र इथे संधी मिळत नाहीये. गोलंदाज अमित. बॅक टू बॅक मात्र इथे फलंदाजाला उभं ठेवलंय. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही चेंडू निर्धाव चेंडू त्याच्यामध्ये आलाय तो पहिला विकेट. काय गोलंदाजाची कमाल इथे पाहायला मिळते. फलंदाज मात्र अक्षरशः त्याने हात टेकलेले आहेत.
स्कोर बोर्ड मात्र आपल्याला काही असं हलताना दिसत नाहीये इथे. थोडासा ऍक्सिलेटर वरती आपल्याला पाय द्यावा लागेल. धावा आपल्याला अर्जित कराव्या लागणार आहेत. चौथा चेंडू इथे पुन्हा एकदा ढकलून दिलेला अतिशय संयमी खेळी करताना पाहायला मिळते आपल्याला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेनिशी समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 5 वरती. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील. चला पुन्हा एकदा एका धावेनिशी समाधान मानावं लागतंय हरिओम संघाला. कमालीची गोलंदाजी आपल्याला अमित याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 6 ते संघ मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत उद्याच्या सामन्यांमध्ये. 4 दिवस चालणारे हे सामने. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये ढकलून काढलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 वरती. कमालीची गोलंदाजी आपल्याला इथे तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण जेवढे सामने झाले त्याच्यामध्ये आपण पाहिले की आपल्यासोबत भरत मोरे सर जोडले गेले होते. अतिशय उत्तमरित्या ते समालोचन करतायत आणि त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही मात्र शिकत असतो. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं. ते सीमारेषेवरती एका धावेनिशी समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते पहिल्या चेंडूनंतर 8 वरती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. फलंदाज सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना मात्र गडी जातोय बाद. एकदा देऊया डीजेला संधी. खेळपट्टीवरती दाखल झालाय. नॉनस्टॉप केबलवरती आपल्याला पाहायला मिळतोय मिम्बॉईज विरुद्ध हरिओम असा हा संघ सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लढत मात्र चुरशीची होणार. आपण कालच्या सामन्यांमध्ये बघितलं सर तर जवळपास 46 धावा सुद्धा पण चेस झाल्या होत्या, 45 झालेल्या होत्या. आता मात्र काहीसं स्कोरबोर्ड आपल्याला हलताना पाहायला मिळत नाही. मात्र समाधानकारक अशी धावसंख्या उभारण्याचा हेतू असेल, मानस असेल तो हरिओम संघाचा. पुन्हा एकदा एका धावेनिशी समाधान मानून 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. एका धावेनिशी समाधान. काहीस संत गतीने आपल्याला धावसंख्या आपल्याला हलताना इथे पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती. न्यामा बॉयज पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. पुन्हा एकदा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा जातोय दणादण सीमारेषे बाहेर येतोय चौकार. असताना मात्र इथे या चौकारानंतर थोडासा सुखद असा धक्का आलेला असेल तो हरिओम संघाला. थोडस मनोबल सुद्धा या फलंदाजाचं वाढलेलं असेल. डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचांकडे मागितलेली दाद मात्र पंचांनी मात्र मान वळवली आहे. एका धावेनिशी समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा अतिशय संयमी खेळी, कोणताही मोठा आक्रमक फटका खेळलेला नाहीये. पहिलाच आला होता आक्रमक फटका. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय तो ॲफी. अनुभव असेल या गोलंदाजाकडे, कारण की शेवटचा असा निर्णयात्मक षटक असतं. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, येतोय दणदणून चौकार. एकदा देऊया संधी डीजेला. ते बॅटर्स काहीसा संत गतीने चाललेलं हे स्कोर बोर्ड आता मात्र पहिल्या चेंडूवरती आलाय तो चौकार. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय बॅटर. आता मात्र आत्मविश्वास असणार आहे या खेळाडूकडे. पण मात्र थोडीशी संयमी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणताही धोका न पत्करता त्याने हा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये पाठवलेला आहे. 2 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 20 वरती. उर्वरित 4 चेंडू हाणामारीचे असणार आहेत. शेवटचा आणि निर्णयात्मक षटक असल्यामुळे गोलंदाज भारी पडतो की फलंदाज आता मात्र पाहायचंय ते खेळपट्टीवरती. कमालीचा चेंडू, एका धावेनिशी समाधान मानावं लागतंय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ असेल या इनिंगचा आणि धाव फलकावरती काय धावा लागतील लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट थ्रो केलेला आणि गडी जातोय पॅव्हेलियनला. धाव बाद होतोय. रिव्ह्यू मागितलाय पंचांकडे. आपण जायचंय थर्ड अंपायर कडे. काहीच धाव फलक उत्तमरित्या चालू असताना मात्र इथे थोडस कॉलिंग मध्ये मिस्टेक असताना खेळाडू धावबाद असेल का पाहायचे. आतापर्यंत थर्ड अंपायर्स आपल्या अंपायर्स यांनी उत्कृष्टरित्या आपल्याला इथे कार्यरत केलेले आहेत. त्यांनी उत्तमरित्या निर्णय दिलेले आहेत. 2 कॅमेरेज टेक्नॉलॉजीमध्ये आपण पुढे आहोत. चला, पंचांनी निर्णय दिला आपल्याला आणि गडी जातोय तंबूच्या दिशेला. फलंदाजीसाठी येतोय तो ओमकार. उर्वरित असणार आहेत ते 2 चेंडू नंतर आपल्याला पाहायचंय. पहिल्या चेंडू मध्ये आला होता तो चौकार, मात्र बॅक टू बॅक त्याने उत्कृष्टरित्या कमबॅक केलं होतं गोलंदाजाने. कमबॅक काय असतं ते पाहायला मिळालं या गोलंदाजा मार्फत, ॲफी मार्फत आपल्याला. उत्कृष्ट गोलंदाजी हाताळताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू. कमालीचा फटका, मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा धावबाद होण्याची नामी संधी असेल का? पंचांनी पुन्हा एकदा रिव्ह्यू मागितलेला आहे. पाहायचं आपले थर्ड अंपायर काय निर्णय देतील ते. बॅक टू बॅक इथे मात्र हादरे बसताना पाहायला मिळत आहेत आपल्याला हरिओम संघाकडून. आणि इथे पंचांनी आपला निर्णय कळवलाय. बॅक टू बॅक 2 गडी पॅव्हेलियनच्या दिशेने आपल्याला परतताना पाहायला मिळत आहेत आणि ते सुद्धा धावबाद. शेवटचा चेंडू असणार आहे. अतिशय निर्णयात्मक असणार आहे तो हा चेंडू. धावसंख्या स्थिरावते ती 21 वरती. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय काय धावसंख्या असेल. बॅटर मात्र डावखुरा फलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतो. आपल्या फलंदाजीने त्याने मंत्रमुग्ध केलेला आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. फटका जातोय, मात्र एका धावेनिशी त्यांना समाधान मानावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वरती. 23 धावांचं आव्हान असणार आहे ते मिम्स बॉयज या संघाला.
एकदा डीजेला नामी संधी देऊया आपण. चला यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार पांडवास वर्सेस नवतरुण डोंगरपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. मला वाटते नवतरुण डोंगरपाडाचा कर्णधार आलेला आहे. पांडवास संघाचा कर्णधार मयुरेशला भरपूर बोलायचं त्याला. ठीक आहे चालेल काय हरकत नाही. सगळ्या सगळ्या संतोषजी शिंदे साहेब यांना विनंती केली आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. आपल्या शोभाचे टॉस केला जाईल. संतोषजी शिंदे साहेब चला दोन्ही कर्णधार या. दोपट कर्णधार आलेत का तिकडे? नवतरुण डोंगरपाडा मयुरेश पांडवास पक्का सांगा कोण आहे? मॅच कोणाची आहे? किंजल आहे का दिलीप? चला या किंजल. किंजल स्पोर्ट्स कॅप्टन कुठं आहे? सन्माननीय साईनाथजी पेंडेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल पेंडेकर साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. न्यामा बॉईज तसेच या न्यामा बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी MNPLच्या वतीनं आपल्याला विनंती आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. चला किंजल स्पोर्ट्स आपला कर्णधार येऊ द्यात लवकर. चला टॉस केला जाईल. आमचे दोन्ही कर्णधार किंजल आणि किंजल स्पोर्ट्स आणि किंजल 11 आहे की स्पोर्ट्स आहे? 11 आहे. आणि नवतरुण डोंगरपाडा. इट इज द कॉल. टेल आलाय. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हा. चर्चा करणार आहोत. किंजल 11 टॉस जिंकला. निर्णय काय असेल? बॉलिंग. क्वालिफाय झाल्यानंतर आता सुपर 12च्या मॅचेस आहेत. समोर नवतरुण डोंगरपाडा आहे. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल आणि कशा प्रकारची तयारी आहे? तयारी मजबूत आहे. मजबूत आहे. इथे नामाबाईची स्पर्धा बघून कसं वाटलं? आयोजन एकदम भरपूर केलं, चांगलं केलंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मयुरेशची चर्चा करूयात. मयुरेश, किंजल 11चा संघ समोर आहे. सुपर 12 मध्ये आल्यात, 12 मध्ये आल्यात, 6 मध्ये जायचंय. कसा खेळ बघायला मिळाला आणि कशी तयारी आहे? तयारी फुल आहे. आमच्या समोर संघबिंग काय नाही, कोण वसू दे, आम्ही कडकच गेम दाखवणार. एकदम जबरदस्त, पब्लिकला मजा येईल असा सामना होणार. नवतरुण डोंगरपाड्यामध्ये इतके सारे खेळाडू आहेत. परवाचा खेळ म्हणजे कालचा खेळ जसा राहिलाय त्या व्यतिरिक्त आज काहीशी वेगळी चमक बघायला मिळेल. आज सांगितलं तर मोहितने जरा लूज फिल्डिंग केली, त्याला थोडा आराम, आणि उमेश तर आमचा इंजर्ड आहे. बाकी 15चे 15 अल्टीपल्टी करून खेळवायलाच लागतात. बाकी आमची टीम आज पण 30 दिसेल, 5 वर्षा पण 30 दिसेल. फिल्डर एका गल्लीचे आणि एका फॅमिलीचे गावडांची टीम आहे.
क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. मयुरेश ने सांगितलं की एका गल्लीतले आम्ही सगळे आहोत आणि त्याला विचारलंय मगाशी, परत विचारायचं. आता परत नाही बोलत येणार ना. नाणेफेकीचा कौल जिंकला किंजल 11ने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं नव्हतं डोंगरपाडा या संघाला. अर्नाळा वर्सेस डोंगरपाडा अशी ही मॅच असणार आहे. चांगली मॅच रंगेल. तुर्तास चालू असलेली मॅच मोठी आहे, तिथे आपण जाणार आहोत. आदरणीय साईनाथजी पेंडेकर साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. खूप आतुरतेने आपण सर्वजण त्यांची वाट बघत होतो. ते मुख्य मान्यवर या स्पर्धेचे आणि त्यांचं या व्यासपीठावरती आगमन आपल्या मुख्य मंचावरती आपण त्यांना बघू शकता. दीपकजी नारकर यांच्या सोबतीनं ते सुद्धा आहेत. मयंकच्या हातामध्ये चेंडू. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. संकेतजीने आपण ऐकलं आणि थोड्या वेळापूर्वी अनिकेत सामंत यांना आपण ऐकलं. 7 धावा दाखल करती ओके आमच्या जोडीने आहेत ॲज अ स्कोरर म्हणून. समीर शेख, नदीम शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मयांकच्या समोर आहे. दोन्ही घातक फलंदाज आहेत, मोठे मोठे फटके मारणे जाणतात. यावरचा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर आणि बाहेरून वळत असताना वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. ज्युनियर मोना आमच्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. न्यामा बॉईज प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. उद्याचा दिवस खूप खास आहे. ग्रँड फिनाले उद्याच आहे. हो शेवटच्या क्षणाला काही गोष्टी सस्पेन्स आहेत. अजय धोपट यांनी दुरून सांगितलं की नको आता नका सांगू. उद्या हौजी आहे हे मात्र पक्का आहे. 100 रुपयाचं तिकीट आहे. 6 वाजल्यापासून ते तिकीट दिलं जाणार आहे. 150 तिकीट्स फक्त वाटले जातील आणि त्याच्यामध्ये जल्दी फायला 5000 आणि हाऊसफुलला 10000 हे बक्षीस दिलं जाणार आहे. सो आय रिक्वेस्ट टू ऑल पार्टिसिपेंट्स लवकरात लवकर आपण ते तिकीट घ्या. आशिष तानावडे याचे मेन इन्चार्ज असतील. नदीम आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मिम बॉयजसाठी गेले कित्येक दिवस कित्येक वेळा यांना खेळताना आपण पाहिले. आज पुन्हा एकदा ते आपल्या संघासाठी तयार आहेत, सज्ज झालेत. पाच चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती. पहिली 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मिम बॉईजचा संघ मैदानात आहे. टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने पाठवत होते. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. मयांकचं हे षटक अखेरकार झालं संपन्न. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती बिनबाद मिम बॉईज. आम्ही हेच होतो. 5 वर्षानंतर सुद्धा आम्ही हेच असणार आणि ही त्यांची खासियत राहिली आहे. 9 तरुण डोंगरपाडा. ओमकार नवीन गोलंदाजी मार्क वरती. हरिओमने या मैदानावरती खूप चांगला खेळ केलाय. मला गेल्या वर्षी पांडवाची स्पर्धा ऐकून होती, त्याच्यामध्ये हरिओमचा परफॉर्मन्स खूप राखण्याजोगे राहिला होता आणि तो हरिओमचा संघ मैदानाच्या आतमध्ये मेन इन ब्लॅक जर्सी त्यांच्या सगळ्यांच्या खांद्यावरती आहे. वेगळा शाईन होते ती जर्सी.
14 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. पहिला चेंडू, फक्त 9 धाब्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 23 धावांचं लक्ष, मापक लक्ष. इनसाइड आउट, चेंडूला गॅप मधून पाठवलंय, नदीमच्या बॅट मधून येतोय धमाकेदार चौकार. आणि धावफलक वेगाने वाढलं, 18 पर्यंत जाऊन पोहोचला. आता फक्त 5 धाव्यांची गरज आहे. सामना सहज आणि सोपा झालाय. यानंतरची होणारी मॅच त्याची सुद्धा तयारी चालू झाली आहे. आजच्या दिवसात फक्त 2 मॅच बाकी आहेत, यानंतरची एक आणि त्यानंतरची एक. सो हो, यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्टेपचा कॉल आला जरूर, पण चेंडूने सीमारेषा लवकर गाठली. एक धावफलकामध्ये ऍड झाली. सिंगल धावफलक पुढे जाते 19 वरती जाऊन पोहोचले. 19 रन्स स्कोरबोर्ड. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून अजूनही 4 चेंडूचा खेळणं बाकी या षटकामधील. ओ, चेंडूला मागे अडवलं गेलंय आणि अडवत असताना मात्र कोणती धाव येताना दिसत नाही. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि 4 धाव्यांची गरज आहे. 8 बॉल 4. मुंबईचं 12th मॅन म्हटलं, 6 मध्ये 4 करा द्या. थँक्यू. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. इथे काय घडलंय? नो +1 अशा 2 धावफलकामध्ये अडवताना दिसतील. या ज्या चमचमत्या ट्रॉफीज दिसतात त्या ट्रॉफीज वरती सर्वांचं लक्ष आहे. राजेंद्र राऊळ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आणि खास करून या ज्या MNPLच्या ट्रॉफीज आहेत त्या जास्त सुबक आहेत आणि त्या ट्रॉफीजचे स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज देण्यात आल्यात ते आदरणीय साईनाथजी पेडणेकर साहेब. सलग 4 वर्ष त्यांच्या माध्यमातून MNPLला ट्रॉफीज येतात आणि इतकं मोठं योगदान, आणि म्हणूनच तर आणि पुढील 10 वर्ष हे ॲग्रीमेंट झालेलं आहे. आणि साईनाथजी पेडणेकर साहेब त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये, मग ते राजकारणात असो किंवा त्यांच्या विविध व्यवसायामध्ये, त्यांना भरभरून यश मिळो याच सदिच्छा या नामा बॉईज पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी आणि MNPL दरम्यान. म्हणूनच सर्वजण आतुरतेने त्यांची वाट पाहत होते. असे दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, सदा या नामाबाईच्या पाठीशी उभं राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे साईनाथजी पेडणेकर साहेब. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एकदा मला वाटतंय नाही आली, डॉट आलाय. एका धावेची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. त्यानंतर अनेक समाजकार्य पेडणेकर लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा होतात. अनेक अशा त्यांच्या उपलब्धी आहेत आणि म्हणूनच त्यांची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. समाजकार्यामध्ये नेहमीच पुढे असणारे व्यक्तिमत्व, गरजूंना मदत करणं, कोणाच्याही पाठीशी केव्हाही अडचणीमध्ये उभं राहणं, अशा काही त्यांच्या खास ओळखी आहेत. असे साईनाथजी पेडणेकर साहेब आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित. सुदेश, शेवटचं आणि अंतिम षटक, 6 चेंडू 1 धाव. चला घ्या लवकर, 6 चेंडू 1 धावेची गरज आहे, जास्त वेळ घेऊ नका. हरिओम. सुपर 12चा हा 4था सामना. टॅप, चेंडू सीमारेषा पार, सिंगल. मुंबईज हा सामना जिंकते आणि पराभवाच्या छायेमध्ये हरिओम.